कार्यक्रम वगैरे कोणत्याही प्रकारचं करायचं नाही. जवळजवळ 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी ठराव झालेला आहे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी कमांडो फ्रेंड सर्कल गणपती बसतोय 30 वर्ष, त्याच्यावर गेल्या वर्षी गुन्हा दाखल केला, त्याचा मांडव काढायला लावला आणि ह्या आठवड्यामध्ये त्या अशोक भोसलेवर गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच बिंदू चौकामध्ये गेली 2 आठवड्यात 2 कार्यक्रम झाले. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यासाठी त्या बिंदू चौकामध्ये, मग त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे काय? नाहीतर मग अशोक भोसलेचा गुन्हा मागे घ्या तुम्ही. जर गुन्हा दाखल करणार नसला तर त्या अशोक भोसलेचा गुन्हा मागे घ्या. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री हे बघा, आंदोलन करायला माझी हरकत नाही, लोकशाही आंदोलन कुठेही करा, तुम्ही रस्त्यावर करा, पण ज्या ठिकाणी महानगरपालिकेचा ठराव आहे तिथं कुठलाही राजकीय कार्यक्रम करता येत नाही. मग ह्या आठवड्यात 2 कार्यक्रम झाले, मग तुम्ही अशोक भोसले एकट्यावर कसा गुन्हा दाखल केला? तुम्ही पण जरा माहिती घ्या त्याची, आणि त्याच्या अनुषंगाने काय पोलिसांच्याकडे रिपोर्ट घ्या आणि कारवाई करा. आणि जर फक्त एकटा असं तुम्ही पक्षपातीपणे करणार नसला तर आम्ही तुमचा गुन्हा दाखल करतो. मग ठीक आहे, बघून घेते.